डोफ्याला पट्टे बांधतोय आम्ही, कारण आता आम्हाला जेजुरीला जायचं आहे, वरती चढायचं आहे. आई चढणार आहे, सावकाश सावकाश चढू आपण. मस्त चढत, टेन्शन घेऊ नकोस तू, निवांत. प्रीत पट्टाला दोन्ही पायांना डोफ्याना पट्टे लावलेत. आता चला. आणि आता आम्ही चाललो जेजुरीला, वरती चढायचं आहे. आणि आज प्रीत मला उचलून घेणार आहे. आई किती पायऱ्या उचलायचं असतं? 5 का? 5 पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत. म्हणजे आमचे हे घेतील आम्हाला उचलून. पण त्याची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगेन, वरती गडावर गेल्यानंतर सांगेन ती स्टोरी काय आहे ते. आता पहिले उचलून घेईल आणि आम्ही जाऊ वरती. काय रे, ती स्टोरी आहे ती तुम्हाला मी सांगेन. खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही हसाल माझ्यावर, पण मी तुम्हाला शेअर करेन नक्कीच. तर चला आता चढतो गड वरती. आता वाजले 11:30, लवकर आलोत आम्ही. गड चढून आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि मग खाली यायचं आहे जेवायला. मस्त वातावरण पण छान आहे. पाऊस पण दिसत नाही आजूबाजूला, पण आम्ही एक छत्री घेतलेली आहे इमर्जन्सीसाठी. सो चला, काय बोलतात ते, येळकोट येळकोट जय मल्हार. उचलून पण घ्यायचं, तो फोटो काढायचा आहे ना? हवा शूट चालू राहू दे. चालू आहे. बॅग पकड. पब्लिक से सरळ सरळ जय मल्हार.
पूर्ण अशी जेजुरी दिसते इथून. जेजुरीच बोलतात पुणे. आणि इथून व्यू उंचावरून कसला भारी दिसतोय. आता उतरलो आम्ही खाली आणि आता चाललोय आमच्या गाडीमध्ये बसायला. कारण आता जेवायचं आहे तर जेवून घेतो. मस्त आई बाबा दोघं पण आरामात चढले. काही मस्त फोटो वगैरे पण काढले. काय ग आम्ही तर मस्तच फोटो वगैरे काढले. वेळ होता निवांत गेलो आणि निवांत आलोय. म्हणजे आम्ही ज्या टूर मध्ये आहोत ना, गाडीला जाऊ दे मग मी बोलते. आम्ही ज्या टूर मध्ये होता ते अशी घाई नाही कर की चला चला चला. आपला प्रत्येकाचा वेळ आपल्याला देतात. मस्त फोटो काढतो, आरामात फिरतो आणि मग गाडीजवळ येऊन थांबायचं. त्यामुळे टूरच्या रिलेटेड सगळ्या मी गोष्टी तुम्हाला नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच. जस्ट छोटासा हे सांगितलं की आपला टाईम आपल्याला मस्त मिळतो. आम्ही मस्त आरामात चढलो, आरामात आलो खाली. फोटो वगैरे काढले. फोटोच्या इथं तर आमचे 20-15 मिनटं जास्त गेली. असं तर चला जातो जेवायला. आता भूक लागली. आता वाजले 1 वाजून गेला ना. 1 वाजता. चला जेवतो. आणि तुम्हाला स्टोरी सांगते. वरती स्टोरी सांगायची मी विसरले आणि मला उचलली. पण त्याच्या पाठीमागे तूच सांग काय कारण. आम्ही प्रॅक्टिस केली आहे. प्रीत बोलते थांब संकू. एकदाच केली. आमचा जिना आहे ना त्याला परफेक्ट समोरून असा 7 पायऱ्या आणि मग टर्न होतो तो असा वरती. तर परफेक्ट कामावर संकू थांबायला तुला उचलू दे. किती वजन झालीस तर आणि मला घरी पहिले उचलली आणि मग आता इकडे. वन टाइम आहे की नाही. वन टाइम मध्ये इकडे किती वेळा उचलल्या. हो टोटल आपण 16 पायऱ्या चढल्या. काहीतरी 16 काय 17 पायऱ्या चढल्या. थांबत म्हणजे उचलली त्यांना मला असं केलं. पण ती स्टोरी होती त्यांनी मला उचलले होते. म्हणजे लग्नाला आमच्या 3 वर्ष झाली. त्यांनी मला आत्ता उचलली. बोलते प्रॅक्टिस होईल. बोलते वजन किती आहे असं मला ते आठवलं. तर शर्मार आहे. पण सगळ्यांनीच प्रत्येक जण आपल्या बायकोला उचलून ऍटलिस्ट 5-2 जेवढं काय होईल तेवढं उचलत होते. त्याच्यामध्येच आपल्याला आनंदानं 1 पायरी चढली तरी बस झाली. कारण का आपलं ते साईज पण वाढलंय. पायरी नाही 5 पायऱ्या चढायच्या. मग 7 चढायच्या. 14 चढायच्या. आम्ही 14 मी बोला 16 चढल्या ना. नेली असती तुला. आता मला बोलते दमला. बोलते मी नाही दमलो पण मजा आली. छान वाटलं. छान वाटलं. हा दर्शन झालं ते महत्वाचं. खूप आनंद झाला आणि मन प्रसन्न झालं. आणि हा शर्टच बोलतात ना. शर्ट आमचा टी शर्ट घालत होता. पण आम्ही सांगितलं शर्टच घालायचा. मी साडी नेसले की नाही मग तू शर्ट घालायचा. असं पहिले मी त्याला विचारलं. मी साडी नेसू. हा साडी नेसतो. तू साडीच नेसायला पाहिजे. मग मी सांगितलं तुम्ही सुद्धा शर्टच घालायला पाहिजे. टी शर्ट घालणार होता. तुम्ही बोललीस तू. अहो फिटाम फिट. आम्ही वाटतोय का नवीन जोडप्यासारखे. पण काय नाही. आता 3 वर्ष 4था वर्ष चालू झाला. नवीन जोड असतं ना. नवीन नवरी काहीतरी. असं आता मी जुने झालो. मस्त हवा सुटलेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहे जेवायला. आणि तुम्हाला आमच्या हॉटेलचं नाव दाखवतो. मस्त सगळं मोकळं आहे. एकदम सगळं मोकळं आहे. फ्रेश होतो आणि आता जेवायला जातोय. हॉटेल राजवाडा हा आहे आमचं हॉटेल. आता आम्ही दुपारी जेवायला थांबलो इथे. तर जाऊया आतमध्ये जेवायला. भूक लागलेली आहे. मस्त दर्शन झालं. चला जेवायला काय आहे बघूया. आता व्हेजच खायचं आहे आपल्याला. नॉनव्हेज पण आहे. नाही व्हेज. आम्ही कधी शुक्रवारपासून म्हणजे गुरुवारपासूनच व्हेज होतोय. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार एवढे दिवस उपवास आहे. कारण का शुक्रवारी आम्ही निघालो पण गुरुवारी पण उपवास होता. शुक्रवारी पण उपवास. गणपती आपण दर्शनाला सुरुवात केली. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार पण आपला उपवास असतो आणि मंगळवारी सुद्धा. तेव्हा मस्त उपवास झालेले आहे. तर चला मस्त पोनी बांधले. केस खूप उडत आहेत आणि ना साडी छान वाटते. आई मला बोलते कम्फर्टेबल आहेस ना तू याच्यामध्ये. ब्लाऊज पण माझं कॉटनचं आहे त्यामुळे मला काहीच जाणवत नाही असं. साडीमध्ये मस्त वरती चढले मी. असं पोचलो एकदाशी हॉटेलला.